तर आपण आता ह्या मंदिरामध्ये जाऊन बघूत. हे असं मंदिर आहे. तर तिथून ते व्ह्यू बघू शकतो. ती बाल्कनी आपल्याला इकडे दिसली म्हणजे एक पूर्ण बिल्डिंग आहे ही. इथून ती सिक्रेट एंट्री मला वाटतं त्या तळघराकडे जात असं. मागे जी तुम्ही स्मारक बघता तर ही आहे त्यांची स्मारक. तर ही सगळ्यात मोठी स्मारक आहे इथली. न्यायाच्या पायावर समृद्ध आणि मजबूत राष्ट्राची निर्मिती होते असे विचार ठेवणाऱ्या अहिल्यादेवी होळकर त्यांचे माहेर चौंडी येथे आपण गेलतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा इतिहास, त्यांचा राजवाडा आणि त्यांचे माहेरघर एक्सप्लोअर केलेले आहे. त्यांचं माहेरघर कसं होतं, त्यांच्या जुन्या आठवणी, त्यांचा जुना वाडा, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि मी आता सध्या आहे आमच्या घरापाशी. तर आम्ही चाललेलो दादा चौंडीला गाईज. तर इथून ती डिस्टन्स 90 किलोमीटर आहे. आणि ही महागाई जी बस आहे त्या बसमध्ये चाललेलो आहोत आम्ही. सध्या मी बसमध्ये आहे आणि बसमध्ये इतका क्राऊड आहे. तर आता निघूत आपण इथून. बीडपासून सुमारे 90 किलोमीटर दूर असलेले अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चौंडी हे गाव आहे. जाताना आपल्याला घाट रस्ता, डोंगर, दरे असे खूप सुंदर सुंदर नजारे आपल्याला बघायला भेटतील. आणि जर तुम्ही ह्या रस्त्यांनी पावसाळ्यात प्रवास करत असतात तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही सह्याद्रीतच आला आहात. तर गाईज गाडी आत्ता रिफ्यूल करायला थांबली, म्हणजे पेट्रोल पंपवरती थांबली गाडी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि मी आता सध्या आहे चौंडीमध्ये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं समाज विकास प्रतिष्ठान हे आहे इथं. तर आता आपल्याला ही जागा एक्सप्लोअर करायची. इथं काय आहे बघायला, किंवा काय इथं बनवून ठेवलेले मॉन्युमेंट किंवा स्टॅच्यूज तर ते बघायचे. आता मी मध्ये आलेलो आहे आणि मध्ये आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की कसं आहे. तर मध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इथं एक हे दिसते, म्हणजे इथं फळक आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे की कुठं काय गोष्टी आहेत. तर तुम्ही इथून बघू शकता. तर आणि तुम्ही इकडं बघू शकता. सगळं म्हणजे एक तुम्हाला पार्कसारखं वाटेल सगळीकडं. पण आहे ना, इकडं मध्ये जाऊन बघूत की काय आहे मध्ये. तर तुम्ही तुम्हाला सरळ दाखवतो. सरळ गेल्यानंतर तुम्हाला एक भव्य स्मारक दिसन त्यांची, अहिल्यादेवीची. तर गाईज मी मध्ये चाललो आहे आता, आणि मध्ये गेल्यानंतर आपण बघू तिथं काय काय आहे. तर 2 मूर्ती आहेत आणि ते स्वागत करत आहेत आपलं. तर रेड्यावरती यमराज आहे ते रेड्यावरती. अगर तुम्ही ह्या मूर्त्या बघतात किंवा अशा मूर्त्या, तर ह्या बनवलेल्या आहेत इथं. आणि खूप मोठा एक पार्क म्हणू शकता तुम्ही ह्याला. तर पार्क टाईप आहे हे. तर हे हरिण कसं चंद्रावर चालतंय. आणि इथं कोणचे देवाची मूर्ती का काय. तर आणि हे तुम्ही एक विशेष म्हणजे बघा ह्यामध्ये की हे आहे काही दोरी यूज केलेली, म्हणजे ही दोरी नकली नाही आहे. कुठं दोरी नकली असते, पण ही दोरी असली. पुन्हा इथं महालक्ष्मी देवी आहे वाटतं. तिथे साप. हां माझ्या मागे बघू शकता तुम्ही काय साप मोठा. म्हणजे आता आपण मध्ये जाऊत आणि मध्ये बघूत अजून काय काय आहे. तर ते मंदिर दिसत आहे तुम्हाला, मी इथनं दाखवतो. तर हे मंदिर आहे का, ह्या मंदिरामध्ये पण जाऊत आपण. ते सगळे देवांचं करून ठेवलेलं आहे. उदाहरणार्थ हे बघू शकता तुम्ही सूर्यदेव. ह्याच्यावर काहीतरी त्यांना मूर्ती लावायची होती वाटतं, पण नाही लावलेली. आणि इथं गाडगे बनवताना माझ्या मागं बघू शकता तुम्ही, काय नाव आहे त्यांचं,
तर इथं पूर्ण इन्फॉर्मेशन आहे खाली ह्यांच्याबद्दल आणि वर पण असं आहे. तर इथं वाघ पण आहे एक, वाघ नाही सिंह आहे ते सिंह. आणि आता आपण मध्ये जाऊत आणि इथं मंदिर आहे का त्या मंदिरामध्ये जाऊत. तर मंदिरामध्ये बघूत आपण काय काय गोष्टी आहेत. मारुतीचं मंदिर आहे हे आणि तुम्ही इथं इको तयार होत असून थोडा या त्यांना बाजूला असं पैकी इथं मारुती. इथं खूप काही आहे बघायला गाईज. तुम्ही खूप वेळ लागेल इथं बघायला तुम्हाला जर आलात तर डेडिकेटेडली. आणि मागं बघू शकता खेकडे आहेत का काय, खेकडे आहेत खेकडे असे कसे ठेवलेले आहेत. आणि इथं त्यांची मूर्ती पण आहे खूप मोठी. तर आता आम्ही मध्ये चाललेलो मध्ये आलेलो. काहीच तर आता आपण हे सगळं आहे का हे समोरचं पूर्ण फ्रेश वातावरण आहे इकडं. सगळी इन्फॉर्मेशन पण त्या साईडला माहिती लिहिलेली, ती माहिती पण तुम्ही वाचू शकता. तर अजून इथलं कन्स्ट्रक्शन चालूच आहे गाईज. म्हणजे तुम्ही बघू शकता इथं जागा राहिलेल्या आहेत काय काय बनवायच्या. आणि हे सगळे त्यांचे इव्हेंट झालेले. म्हणजे इथं त्यांचे अहिल्यादेवीचे इव्हेंट्स झालेले, जसं की त्यांचं राज्याभिषेक ते. तर त्याचे एक बनवून ठेवलेले आहेत म्हणजे मॉन्युमेंटसारखं. एक्झॅक्ट माहीत नाही मला, पण त्यांचे जे पण काळखंडात त्यांनी जे किल्ले जिंकले ते केले त्याच्या मूर्त्या बनवल्या आहेत आणि ते पुढं त्यांची माहिती लिहिलेली. आपण वरी जाऊत आणि इथं आल्यानंतर डायरेक्ट गाईज तरी इथं 3D मध्ये आहे सगळं बघू शकता तुम्ही. आणि सगळी इन्फॉर्मेशन आहे इथं. आपण मध्ये जाऊत गाईज. तर इथं बघू शकता कारागृहामध्ये एक सैनिक आहे आणि ह्याला पण बांधून ठेवलेलं आहे. गाईज मध्ये चाललेलो म्हणजे आपण इकडून आलो मागून. तर आता सरळ इकडं जायचं वर आणि मध्ये जाऊन बघू त्यांचं काय मध्ये म्हणजे त्यांचं मंदिर का स्मारक काहीतरी आहे. इथलं अतिथीगृह आहे म्हणजे इथं पाहुणे कोण आल्यावर राहत असतील. तर पायऱ्या पण इथं लाकडाच्यात गाईज, म्हणजे अशा सिंपल पायऱ्यात पण लाकडाच्यात. आणि वर आल्यावर हे पूर्ण फ्लोरच लाकडाचं आहे. आणि आता आपण वर जाऊन बघू म्हणजे आता वर आलेलं तर आपण आणि खाली इथे हे आहे इथं दरवाजे ते सगळं. इथून मध्ये जाऊ गाईज. आणि मध्ये गेल्यानंतर आपण एक रूममध्ये येतो आणि इथं काय नाव आहे सज्जा सज्जा काय. आणि इथं सगळे एक जुन्या वाड्यामध्ये आल्याची फिलिंग आहे. वर पण असं लाकडाचं आहे आणि खाली पण असं लाकडाचं आहे सगळं. तर गाईज माझ्या भाऊ बघू शकता म्हणजे इथून तुम्हाला सगळं म्हणजे इथं आहे तर इथून सगळं नाही का व्ह्यू दिसतोय त्या नदीचा सगळं इथला व्ह्यू दिसतोय. आपण खाली जाऊत गाईज आणि खाली जाऊन बघूत काय इथं. इकडे गेल्यानंतर अजून खाली आलो आपण आता. आणि खाली आल्यानंतर इकडं काय खाजगी म्हणजे प्रायव्हेट रूम आहे ही. हा बेडरूम सारखी एक बेडरूम सारखी आणि ते बेड पण आहे. तर आपण बघू शकतो तिथं बेड. त्याच समोर म्हणजे इकडं आहे बेडरूम आणि त्या पुढं स्नानगृह आहे. तर मी तुम्हाला दाखवतो पहिल्या जमान्यातलं म्हणजे पहिल्या काळातलं स्नानगृह कसं होतं. तर असं आहे काय आणि ह्याला स्नानगृह म्हणतात. तर इथं व्हेंटिलेशनसाठी पुन्हा खिडकी आहे एक. तर हे स्नानगृह होतं असं. ह्यामध्ये आहोत म्हणजे आपण इकडून आलो तर छोटी इथं गल्ली टाईप आहे. तर मध्ये जाऊन बघूत आता. मध्ये गेल्यानंतर इथं स्वयंपाकगृह म्हणून आहे. तर म्हणजे आपण इथं पूर्ण एक फॅमिलीसाठी नसतं का बिल्डिंग टाईप तर तसं बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे आत्ता बनवलेलं आहे जास्त जुनं नाही आहे. आणि ह्याच्यासमोरच म्हणजे हे किचन आहे एक मोठं. तर ह्यामध्ये सामान नाही आहे काही. आणि इथं आहे तळगृह. तर तळगृहामध्ये काय इथे खाली खड्डा आहे आणि ह्यामध्ये पाणी आहे का काय आपण बघूत आता खाली जाऊन. तळगृह ज्याला म्हणतात तर तिथं म्हणजे इथं पाणी असन आणि काही नाही. अरे यार इथं म्हणजे खालून भुया रे ते कुठं जातं आपल्याला माहीत नाही. टॉर्च लावून बघूत आपण. आणि इथं तळगृह आहे खाली म्हणजे ह्यामध्ये ह्या तळाला काहीतरी असन. तर एक सिक्रेट रूम आहे इथं. आपण आता मध्ये जाऊ. मध्ये म्हणजे मधून आता बाहेर निघायला लागलो. तर बाहेर निघाल्यानंतर इकडे एक आड आहे म्हणजे ते तळगृहामध्ये इथून एंट्री असणार आहे किंवा आड इथून पाणी निघतं. तर तुम्हाला मी ते आड दाखवतो. माझ्या मागं आहे का इथं पाणी ओढायची जुन्या काळातली पद्धत आहे. म्हणजे त्याला दावं बांधायचं आणि वर वाढायचं. बघू शकता तुम्ही आड अशा प्रकारे. आणि ही खोल पण आहे खूप जास्त खोल नाही बुजून गेलेली. त्याच्याच पुढं म्हणजे हे घर समजा एक प्रकारे आणि ह्याच्या पुढे एक तुळशीचं अंगण आहे. आणि इथून पूर्ण व्ह्यू इथून पण तगडावाला व्ह्यू यायला लागलाय.
इथून जायचा रस्ता माहीत नाही आहे खाली, म्हणजे इकडे एक अंगण टाईप आहे, पण तिथं जायचा आपल्याला रस्ता एक्झॅक्टली माहीत नाही आहे. तर रस्ता तिकडून होता, जे आपण स्वयंपाकघरात शिरलो तिथून त्या रस्ता होता, पण ते तिकडून आपल्याला एक व्ह्यू भेटन, म्हणजे समोरचा व्ह्यू भेटन, तर आपण समोरचा व्ह्यू कॅप्चर करायचा प्रयत्न करू. तर खाली आल्यानंतर असं, आणि त्याच्या खाली त्यांचे एक स्टॅच्यू म्हणजे स्मारक आहे अहिल्यादेवी. तर तिथून ते व्ह्यू बघू शकतो. ती बाल्कनी आपल्याला इकडे दिसली, म्हणजे एक पूर्ण बिल्डिंग आहे ही, आणि हे पुढचं अंगण आणि ह्याच्या सराउंडिंगला एक किल्ल्याच्या टाईप केलेलं आहे, पण हे बांधकाम आहे म्हणजे आत्ता बनवलेलं आहे हे फक्त. मी एक गोष्ट ऑब्झर्व केली तर ह्याला असे बारीक बारीक तारा किंवा काटे करून ठेवलेले आहेत, म्हणजे वर कुणाला येता येऊ नये म्हणून. तर ही चांगली गोष्ट आहे, म्हणजे एक डिझाईन द्यायचे खूप प्रयत्न केलेला आहे किल्ल्याचा. हॉल असतो का, तर हॉलमध्ये तुम्हाला दाखवतो हे काय. तर म्हणजे ही एक रूम आहे, म्हणजे देवघर आहे, हा एक देवघर आहे हे. आणि म्हणजे इथं विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, त्या साईडला एक घड लावलेला आहे ह्याचा, ते उतरंग म्हणतात त्याला. तर हे उतरंग आहे. इथून ती सिगरेट एंट्री मला वाटतं त्या तळघराकडे जात असताना आपण खाली जाऊ शकतो नाही काही सध्या. तर हे आहे एक देवघर. तर आपण अजून एक गोष्ट राहिली होती बघायची, आणि ती आहे कोठी. तर आपण कोठीमध्ये जाऊन बघूत काय विषय. तर म्हणजे कोठी तर इथं धान्याचं मला वाटतं साठा होत असेल किंवा दुसरं काही असेल. तर ही रिकामी रूम आहे फक्त. माझ्या महागात मल्हारराव पुन्हा जिजादेवी यांचे एक फोटो बनवून ठेवलेले आहेत. तुम्ही इकडून मधून आल्यावर त्या घरामधून किंवा त्या किल्ल्यामधून आल्यावर इकडं तुम्हाला समोर एक मंदिर दिसेल. तर ते मंदिर महादेवाचं मंदिर आहे वाटतं, आणि ते अहिल्यादेवीने बांधलेलं मंदिर आहे. तर आपण आता ह्या मंदिरामध्ये जाऊन बघूत. हे असं मंदिर आहे. तर मी आता मंदिरामध्ये चाललोय. आणि असं मंदिर आहे हे. बाहेर पुन्हा असं तुम्हाला वातावरण दिसन, आणि इथं पण एक अंगण टाईप बनवून ठेवलेलं आहे अंगणसारखं. तर इथं एक त्रिशूल का काय आहे आपल्याला माहीत नाही आहे. त्यांचं एक्झॅक्ट पालखीसारखं आहे, म्हणजे पालखी असून किंवा दुसरं काय असून विषय. तर ह्या काय सीडी आहेत का वर जायला. तर त्या महादेवाचं नाव अहिल्याश्वर महादेव असं आहे. ते स्मारक आहे, तर ते अहिल्यादेवीचं सगळ्यात मोठं स्मारक आहे इथं. तर म्हणजे ही तुम्ही एंट्री डायरेक्ट आलात की हे तुम्हाला स्मारक दिसेल. आणि ह्या स्मारकच्या इकडे गेला साईडला, म्हणजे लेफ्ट साईडला गेला तर तुम्हाला ते वाडा दिसेल. तर हे चौंडेश्वरी देवीचं मंदिर आहे. ह्या गावाला नाव ह्या मंदिरावरूनच पडलेलं आहे, चौंडेश्वरी माता मंदिर म्हणून. आय थिंक इथं समाधी आहे त्यांच्या, म्हणजे इथले जे राजा कोण होते त्यांच्या समाधीत. हा व्हिडिओ ह्या वाड्याबद्दल होता, जो वाड्या आत्ता बनवलेला आहे. म्हणजे त्याला जुन्या काळासारखं एक स्ट्रक्चर दिलेलं आहे, पण हा नवाच वाडा आहे.